आदिमानस मालिकेच्या 8व्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे पंकज केबिनमध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच 2 ऑफिसर येतात. त्यांनी ओझरतच आय कार्ड दाखवून इथे पंकजला सांगितलेलं असतं की तुमची फसवणूक झाली आहे. म्हणजे तुम्ही एकतर जो माल विकलाय त्याचं बिल बनवलं नाही आणि बिल न बनवून तुम्ही हा सगळा काही जो व्यवहार केला आहे तो व्यवहार तुम्ही कॅशने केला आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे जे काही तुम्ही इनलिगली तुमचं शॉप चालवताय त्यावरती बंदी येऊ शकते. त्याच वेळेला इकडे आता पंकज स्वप्न बघतो. एरे एरे पावसा आणि पैसा झाला, पैशाचाच पाऊस पडतो की काय असं इकडे त्याला वाटत असतं. हा सगळा पैसा खोटा झाला म्हणूनच रडायला लागलेला असतो. त्याच वेळेला इकडे तो म्हणत असतो, हे बघा त्या लोकांनी मला फसवले, तुम्ही काहीतरी करा ना. तेव्हा ती लोक म्हणत असतात, हे बघा आम्ही काहीच करू शकत नाही, हे जे काही तुम्हाला पैसे दिले आहेत ना ते पैसेसुद्धा खोटे आहेत, त्यामुळे हे पैसेसुद्धा आता आम्ही इथून घेऊन जात आहोत. त्यावर पंकज म्हणत असतो, तुम्ही असं का करताय, हे बघा ते खोटे पैसे आहेत ना, मग तुम्ही घेऊन जाऊ नका. तेव्हा ती लोक काहीच ऐकत नाहीत आणि तिथे असलेले पैशाचे बंडल उचलून निघून जातात. आता पंकज तोंडाला हात लावूनच आहे त्याच ठिकाणी मटकन खाली बसलेला असतो. दुसऱ्या बाजूला आता मीराच्या हातात जो कागद असतो त्यावर रियाने पाठीमागे ॲड्रेस लिहिलेला असतो. जेव्हा मीरा ते पाहते तेव्हा रियाला म्हणत असते, अगं रिया तू हे काय केलंयस, ह्या कागदावर ॲड्रेस वगैरे असं लिहायचं नव्हतं, हा कागद कामाचा होता गं, मी हा फॉर्म भरला होता, आता बघ हा कागद वायाला जाणार, आता ती लोक हा फॉर्म घेणार नाही. तेव्हा रिया म्हणत असते, सो सॉरी वहिनी. अगं काय झालं तुला एक गोष्ट सांगू का, मला ना गडबडीत एक फोन आला आणि मला तो ॲड्रेस लिहून घेणं फार महत्त्वाचं होतं, गरजेचं होतं आणि तेव्हा मी तो ॲड्रेस लिहायला घेतला. पण मी खरं तर तो ॲड्रेस जो आहे ना तो हातावरतीच लिहिणार होते, पण हातावर लिहित असताना मला समोर हा कागद दिसला आणि त्यामुळे मी तो ॲड्रेस ह्या कागदावर लिहिला. वहिनी काय झाले, कसला फॉर्म आहे हा. तेव्हा मीरा म्हणत असते, अगं हा जो काही फॉर्म आहे ना तो फॉर्म यांच्या त्या बिझनेसच्या जे काही कार्ड काढायचं आहे ना त्याकरिता हा फॉर्म आहे. त्यावर लगेच आता रिया म्हणत असते, म्हणजे वहिनी खरं खरं सांग हा कसला नेमका फॉर्म आहे. तेव्हा मीरा पूर्ण शांत बसते. रिया पुन्हा पुन्हा तिला विचारत असते, हे बघ मीरा वहिनी खरं सांग, माझी मदत होईल तुला काहीतरी, प्लीज मला सांग हा कसला पेपर आहे, कसला कागद आहे, कसला फॉर्म आहे. त्यावर लगेच आता मीरा म्हणत असते, अगं मला ना हा एका ऑफिसमध्ये फॉर्म सबमिट करायचा होता आणि त्याचाच हा फॉर्म आहे. तेव्हा रिया म्हणत असते, तू नको काळजी करूस, बर्थ सर्टिफिकेटचा आहे का असं म्हणायचं आहे का. तेव्हा मीरा म्हणते, हो. मग हे बघ माझी ना त्या ऑफिसमध्ये ओळख आहे, माझे क्लायंट आहेत, मी त्यांना फोन करते, मला तू मेसेज कर आणि मी तुला तो फॉर्म पाठवून देते. असं म्हटल्यानंतर मीरा म्हणत असते, रिया खरंच वेडीच आहे बाई. आता हे सुधाकरने ऐकलेलं असतं. सुधाकर आता खोलीत येतात आणि विचार करू लागतात, काय करावं काहीच कळत नाही. मीरा तर हात धुवूनच त्या फॉर्मच्या मागे लागलेली आहे बर्थ सर्टिफिकेट शोधण्यासाठी. जर तो बर्थ सर्टिफिकेटचा जो काही गोंधळ आहे त्या सर्व गोष्टी आहेत ना तर त्या मीराला जर समजल्या ना तर फार अवघड होऊ शकतं. काय करावं ना काहीच कळत नाही असा सुधाकर विचार करतात. तेव्हा ते आता इकडे सासूबाईंना म्हणजेच निरूपाच्या सासूला आणि त्याचबरोबर त्याच्या आईला फोन करतात आणि फोन केल्यानंतर इकडे आजी म्हणत असतात, काय झाले सुधा, तिकडे सगळं काही ठीक आहे ना, तू कॉल का केलास. त्यावर सुधा म्हणत असतो, हो इकडे सगळं काही ठीक आहे, पण मीराचं मला फार टेन्शन आलं आहे गं. तेव्हा आजी म्हणत असतात, अरे त्या पोरीचं का टेन्शन आलं आहे तुला, ती पोरगी तर सगळं घर सांभाळते आणि तिचं तुला टेन्शन आलं आहे. त्यावर ते म्हणतात, अगं ती घर सांभाळते ते ठीकच आहे गं, पण तुला एक गोष्ट सांगू का, ती माझ्याकडे आली होती आणि सत्याचं बर्थ सर्टिफिकेट मागत होती, पण मी कसं बसं त्यावेळेला डावललं आणि आता तर ती बर्थ सर्टिफिकेट शोधण्यासाठी मागच लागली. तुला माहिती ना, तिने जर एखादी गोष्ट ठरवली तर ती करतेच. तेव्हा आजी म्हणतात, चांगलंच ठाऊक आहे, मलासुद्धा फोन आला होता तिचा, पण आता मी सुद्धा कशीबशी टाळाटाळ केली. पण सुद्धा तुला एक गोष्ट सांगायले, हे बघ काही जरी झालं ना तरीसुद्धा सत्याच्या जन्माचं गुपित आणि बर्थ सर्टिफिकेटचं जे काही आहे ना ते मीराला अजिबात समजता कामा नये. जर हे सगळं काही समजलं ना तर मग मात्र बांधून ठेवलेली नाती सगळी विस्कटून जातील. पुन्हा एकदा होत्याचं नव्हतं होईल आणि जे काही सत्याचं सत्य आहे ते सर्वांसमोर येईल. सगळेजण खचून जातील. त्यामुळे काही करून मीराला थांबवावंच लागेल असं आजी म्हणत असतात. त्याच वेळेला आता सुधाकर म्हणत असतात,
हो आई, तू अगदी बरोबर बोलतेस. काही जरी झालं ना तरी मीराला ह्या समध्या गोष्टी समजायला नको, आणि जर समजलं तर फार मोठा इथे डेंजरस त्रास सगळ्यांनाच होऊ शकतो. नात्यामध्ये पुन्हा एकदा तिढा निर्माण होऊ शकतो, असं सुधाकर म्हणत असतात. आता त्याच वेळेला निरुपा तिथे आलेली असते. निरुपा म्हणत असते, काय हो? तेवढ्यातच सुधाकर म्हणत असतात, आई खरं सांगू का, आज तुझ्याशी ना बोलून फार बरं वाटलं बघ. तेव्हा निरुपा म्हणत असते, काय हो, हल्ली तुम्हाला मैत्रिणी फारच जास्त झालेल्या आहेत. जेव्हा तेव्हा तुम्ही फोनवर मैत्रिणीशी बोलत असतात तेव्हा लगेच आता इकडे ती फोन हातातला काढून घेते, स्पीकरवर टाकते आणि स्वतःच इकडे बडबड सुरू करत असते. म्हणत असते, काय गे भवाने, तू कोण आहेस? तुझी हिंमत कशी होती ग 4-4 वेळा माझ्या नवऱ्याला फोन करण्याची? तुला सांगितलं ना माझ्या नवऱ्याला तू 4-4 वेळा फोन वगैरे काहीच करायचा नाहीयेस म्हणून, तरीसुद्धा तू माझ्या नवऱ्याला का फोन करतेस? आणि तुला आणखी एक गोष्ट सांगते, तो माझा नवरा आहे आणि तुला लाज वाटत नाही का माझ्या नवऱ्याच्या पाठी लागायला आणि हे सगळं काही करायला? त्याच वेळेला आता इकडे ज्या काही आजी आहेत त्या म्हणत असतात, ए कोणाशी बोलतेस कळतंय का? तेव्हा तू जरी बायको असलीस ना तरीसुद्धा मी त्याची आई आहे, समजलं? तो माझा पोरगा आहे. त्याच्याशी कसं बोलायचं, काय करायचं हे मी तुला सांगू नकोस किंवा शिकू नकोस, कळलं? त्यावर निरुपा म्हणत असते, अगो बाई सासूबाई तुम्ही आहेतोय, सॉरी सॉरी सॉरी, तुम्ही कशात? गावाला सगळं बरं आहे का? आणि तुम्ही इथली अजिबात काळजी करू नका, काय जेवढे दिवस राहायचंय ना तेवढे दिवस गावालाच राहा. त्यावर आजी म्हणत असतात, हो हो मी बरी आहे. आणि त्यावर लगेच आता निरुपा म्हणत असते, बोला ह्यांच्याशी बोला, असं म्हणून सुधाकरला म्हणत असते, काय हो सांगायला नको का की सासूबाईंचा फोन होता म्हणून? तुमचं पण ना असं काय असतं ना कळतच नाही. त्याच वेळेला आता इकडे सुधाकर पुन्हा फोन कानाला लावतात आणि म्हणत असतात, आई मी तुला करतो ग नंतर फोन, असं म्हणून फोन ठेवला जातो. आता इकडे आजी म्हणत असतात, हो फोन ठेव, पण एका गोष्टीची काळजी घे. काही जरी झालं ना तरीसुद्धा मीराला सत्याच्या जन्माचं गुपित आणि त्या सगळ्या गोष्टी अजिबात इकडे समजायला नकोत, ही गोष्ट लक्षात ठेव, असं सुद्धा इकडे ते बोलतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला खूप मोठा फ्रॉड झालेला आहे आणि माझं 5 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे, ही गोष्ट जेव्हा पंकजच्या व्यवस्थित लक्षात येते तेव्हा मात्र तो पोलिसांकडे धाव घेतो. आता पोलिसांकडे धाव घेऊन त्याला ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगायच्या असतात. आता इकडे पोलीस जेव्हा ह्याला पाहतात तेव्हा मात्र पोलीस म्हणत असतात, अरे बापरे, हा परत इथे का आणि कशासाठी आला आहे? काय चाललंय काय ह्याचं नेमकं इकडे? असं पोलीस म्हणत असतात. आता पंकज म्हणत असतो, वाचवा 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 साहेब, माझ्यासोबत खूप मोठा फ्रॉड झालाय हो, माझं 5 लाखाचं नुकसान झालंय. तेव्हा पोलीस म्हणत असतात, ए बाबा नेमकं काय झालंय? तेव्हा तो म्हणत असतो, मी नुकताच बिझनेस चालू केला होता. काही सुरुवातीला 2 लोक आले, त्यांनी मला 5 लाख रुपये कॅश दिली आणि माझ्याकडून बरंच सामान घेऊन गेले. त्याच्यानंतर ID घातलेले 3 लोक आले आणि त्यांनी असं सांगितलं की हे सर्व पैसे खोटे आहेत आणि मग त्यांनी जे पैसे दिले होते खोटे ते सुद्धा घेऊन गेले. त्यावर लगेच आता इकडे पोलीस म्हणत असतात, अच्छा मग तुझी तर कंप्लेंट लिहूनच घ्यायला पाहिजे, कारण तुझी 10वी कंप्लेंट आहे. काय 10वी कंप्लेंट आहे? असं म्हटल्याबरोबर आता त्याला चक्कर येते आणि पोलीस त्याच्या तोंडावर पाणी शिंपडतात. आता तो जागा होतो आणि म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब माझा माल द्या हो, माझा माल द्या. त्यावर लगेच आता पोलीस म्हणत असतात, माझ्याकडे कसला माल आहे? अहो त्या लोकांनी सांगितलं की पोलीस स्टेशनमध्ये जा, तुमचा माल तिथे भेटेल. आता हे सगळं तो रडून रडून सांगत असतो. त्याच वेळेला पोलीस म्हणत असतात, हे बघ तुझी 10वी केस आहे. काय 10वी केस आहे? हो, ही एक टोळी आहे. ही टोळी अशाच दुकानामध्ये जाऊन जाऊन सर्वांना फसवण्याचं काम करते आणि तुम्ही लोक त्याला इथे गणले जातात. तुम्ही बिलं बनवत नाहीयेत GSTसाठी आणि तुम्ही बिलं न बनवल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा होतात. तुम्हाला इनलिगल करायची सवय लागलेली असते. आता बघितलं 5 लाख रुपये गेले ना. त्यावर आता इकडे पोलीस म्हणत असतात, मी सांगतो स्टेप बाय स्टेप कसं झालं आहे. सुरुवातीला 2 लोक आली, त्यांनी सांगितलं की प्रत्येक महिन्याला आम्ही तुम्हाला ऑर्डर देणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांनी 5 लाख रुपयाचा माल खरेदी केला, पण कॅश दिली, बिल बनवलं नाही. त्यानंतर 2 आय कार्ड घातलेली माणसं आली आणि त्यांनी सांगितलं की हे सगळे पैसे खोटे आहेत आणि त्याचबरोबर तुमच्यासोबत इकडे हे जे काही तुम्ही इनलिगल काम करताय त्याच्यामुळे तुमचं दुकान बंद होऊ शकतं, बरोबर ना? आणि ते कॅशसुद्धा घेऊन गेला. पण ह्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, जो माणूस जी कॅश घेऊन गेला आहे त्या माणसाने जे नेलेली कॅश जी आहे ती खरे पैसे होते, ते पैसे खोटे नव्हते. तेव्हा लगेच आता पंकज म्हणत असतो, काय सांगताय साहेब, म्हणजे ते पैसे इथे खरे होते, ते पैसे खोटे नव्हते? तेव्हा तो म्हणत असतो, हो ते पैसे खरे होते.
ते पैसे खोटे नव्हते हे सगळं समजल्यानंतर पंकजला तर आता फारच टेन्शन आलेलं असतं. दुसऱ्या बाजूला पाहतो की आपण आता मीरा तिच्या खोलीमध्ये असते. त्याच वेळेला सत्या तिथे येतो. आता सत्या तिथे आल्याबरोबर इकडे त्याच्या हातामध्ये एक नील पेंटची बॉटल असते आणि तो मीराला दाखवत असतो. त्याच वेळेला मीरा म्हणत असते, आत्ता आणि हे काय आहे? तेव्हा तो म्हणत असतो, बघ ना तुझ्यासाठी आणली आहे. तेव्हा ती म्हणत असते, बरोबर ठेवा तिकडे, मी लावेल उद्या. त्यावर सत्या म्हणत असतो, उद्या? ए धुमके, तू वेडी आहेस का? मी आज ही तुझ्यासाठी बॉटल आणली आहे आणि ती तू उद्या लावणार आहेस असं म्हणतेस का? नाही, मला आत्ताच ही नील पेंट तुझ्या हाताला लावायची आहे असं म्हणून आता सरळ सरळ सत्या मीराला बेडवर बसवतो आणि तिचा हात इकडे समोर घेतो आणि लगेच लावायला सुरुवात करतो. त्यावर लगेच आता मीरा म्हणत असते, अहो काय करताय? ते माझे हात आहेत, ती भिंत नाही आहे की तुम्ही त्याला आता इकडे जे काही नीलपोंट लावून देणार आहेत. त्याच वेळेला आता इकडे सत्या म्हणत असतो, हो हो कळतंय धुमके, तू मला कळतंय. खरं तर इकडे आता मीरा म्हणत असते, खरं सांगू का, इकडे अशा बायकोच्या छोट्या छोट्या आवडीनिवडी जपणं, त्याचबरोबर हे सगळं काही करणं ना, म्हणजे सगळं सुख तिच्या पायाशी आणून ठेवलं हेच असतं. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते आणि ती म्हणजेच की तुम्ही आज हे जे काही माझ्यासाठी करताय ना ते पाहून मला फार आनंद झालाय. त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की हे सगळं काही होत असताना इकडे दुसऱ्या बाजूला जो काही सत्य आहे तो इकडे मीराला म्हणत असतो, पण तुला एक गोष्ट माहिती आहे का धुमकेतू? त्यावर ती म्हणत असते, कोणती आणि कसली गोष्ट? त्याच वेळेला आता इकडे मीरा म्हणत असते, हे बघा तुम्हाला एक सांगते. तेव्हा सत्या म्हणत असतो, पण त्याच्या आधी मला तुला काहीतरी सांगायचंय. काय? अगं पुढच्या महिन्यामध्ये इकडे निरूपाचा वाढदिवस आहे. हो का? मग? हां, मग तुला सांगू का, तिला ना नेकलेस हवा आहे सोन्याचा. त्या तुम्हाला म्हटल्या का? नाही, ती मला म्हटली नाही, पण ती इकडे बोलत होती पंकज आणि त्याचबरोबर देविकाला. म्हणून मग मी काही जरी झालं ना तरी तिच्यासाठी तो सोन्याचा नेकलेस जो आहे ना तो घेणार आहे. तेव्हा मीरा म्हणत असते, हो का? चालेल ना, घ्या ना. त्यावर तो म्हणत असतो, मी आत्ताच दुकानात जाऊन आलोय, त्याचं बजेट काढलंय. खरं तर माझ्याकडे तेवढे सगळे पैसे नाही येतं, पण एक गोष्ट सांगू का, जेवढे पैसे आहेत ना त्या पैशाने मात्र इथे बऱ्याच काही गोष्टी होऊ शकतात असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे मीराला त्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. तेव्हा बर्थ सर्टिफिकेटचं जे काही आहे ते सगळं काही मीराला आठवत असतं आणि त्या सर्व गोष्टी आठवल्यानंतर मीरा विचार करत असते, ह्यांच्या जन्माचं जे काही सत्य आहे ते समजलं गेलं पाहिजे. त्याच वेळेला आता इकडे जो काही सत्य आहे तो हसायला लागतो आणि म्हणत असतो, धुमकेतू तुला सांगू का, आत्ता माझ्याकडे सेविंग जास्त नाही आहे, 20,000 रुपये आहेत. तेव्हा मीरा म्हणत असते, हो 20,000 रुपये आहेत, पण हे मला एक कळत नाही, तुम्ही त्या 20,000 रुपयामध्ये कसा नेकलेस घेणार आहात? तेव्हा तो म्हणत असतो, खरं तर मी ना इकडे शॉपमध्ये चौकशी केली आहे, काही EMIवर मी घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने जर घेतलं ना तर बऱ्याच गोष्टी इकडे सॉल्व्ह होतील असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण पाहतो, सत्या हसत असतो, आनंदात असतो. त्याच वेळेला तो मीराला म्हणत असतो, मला एक गोष्ट सांग धुमकेतू, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुला आनंद झाला नाही का? तेव्हा मीरा म्हणत असते, नाही हो असं काही नाही आहे, मला सुद्धा फार आनंद झालेला आहे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतायत ते सगळं काही पाहिल्यानंतर खरंच आनंद झालाय. पण आता मीराच्या मनामध्ये वेगळीच घालमेल सुरू असते. तिला काही करून सत्याच्या जन्माचं जे काही रहस्य आहे आणि तो नेमका निरूपा आणि सुधाकरचाच मुलगा आहे का हे सुद्धा तिला शोधायचं असतं. म्हणूनच हे सगळं काही ती इथे करत असते. तर आता आपण पाहतो की इकडे संध्याकाळी सगळेजण जेवायला बसलेले असतात. संध्याकाळी सगळेजण जेवायला बसल्यानंतर इकडे आपण पाहतो की पंकज मात्र आता टेन्शनमध्ये असतो आणि पंकज टेन्शनमध्ये असल्यानंतर लगेचच इकडे जो काही आपला हा आहे सत्य आहे तो म्हणत असतो, अरे बबड्या काय झालेलं आहे? तेव्हा देविका म्हणत असते, आज ना पंकजने इथे जवळपास 5 लाख रुपयाचा इथे बिझनेस केला आहे, त्याचं प्रॉफिट 5 लाख रुपयाचं झालेलं आहे असं आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे निरूपा म्हणत असते, हो
हो, कारण आता माझा वाढदिवस येणार आहे. तेवढ्यातच देविका म्हणत असते, हो, कारण आज जर असं बिझनेसचं प्रॉफिट होत असेल ना, तर लवकरच इकडे जो काही पंकज आहे ना, त्याने मला डायमंडचा नेकलेस गिफ्ट करण्याचं ठरवलं आहे आणि तो देणार आहे. त्यावर आता इकडे निरुपा म्हणत असते, ए गप्प बस ग, ते कसं शक्य आहे? तो त्या गोष्टी कशा पद्धतीने देऊ शकतो तेच मला काही कळत नाही. हे सगळं काही बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे जी काही मीरा आहे ती हे सगळं काही पाहत असते. तेव्हा निरुपा म्हणत असते, अजिबातच नाही. तो का देईल तुला? निरुपा म्हणत असते, तो का देईल तुला? सांग ना. तो मला देणार आहे. कारण माझा पहिला बड्डे येतोय, त्यामुळे तो मलाच ते गिफ्ट देणार आहे. त्याच वेळेला आता इकडे सत्या म्हणत असतो, मला एक गोष्ट कळत नाहीये, जर बबड्याने 5 लाख रुपयाचं प्रॉफिट केलं आहे, तर मग 5 लाख रुपयाचं प्रॉफिट केलेलं असल्या कारणाने एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, ह्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे की नाही, बरोबर की नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इकडे तो जो काही पंकज आहे तो म्हणत असतो, काय सांगतो, माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाहीये का? दिसायला तर पाहिजे ना माझ्या चेहऱ्यावरती आनंद. आणि त्याच वेळेला माझ्या चेहऱ्यावर आनंद, हे बघा माझ्या चेहऱ्यावर दिसतोय आनंद, असं म्हणून मुद्दामच खोटं खोटं हसत असतो. त्याच वेळेला त्याचं हे हसणं आणि ते सगळं काही सर्वांना समजतं. आता इकडे सत्या म्हणत असतो, हो, आता तर काय बाबा, 5-5 लाख रुपयाचं जर हा इकडे कमवतोय, एका एका दिवसाचा धंदा करतोय म्हटल्यावर चांगलीच गोष्ट आहे. तेव्हा रवी मुद्दामच म्हणत असतो, जर हे सगळं अशा पद्धतीने आहे तर मग मला एक गोष्ट सांगा, हे सगळं असं आहे तर मग ह्यानं माझ्या दुकानातून उधारीवर ऑर्डर का बरं केलं? बोला ना. 400 ते 500 रुपयाचं हे सगळं काही आहे, मग 400-500 रुपयाच्या ह्या सर्व गोष्टी असल्यानंतर उधारीवर का बरं ह्या सगळ्या काही गोष्टी घ्यायच्या, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे जी काही निरुपा आहे ती म्हणत असते, अरे तो एकदाच देणार असेल. तेव्हा आता सत्या म्हणत असतो, काय एकदाच काय देणार आहे सांग ना, ह्या आठवड्यातलं पुढच्या महिन्याचं दुसऱ्या महिन्यात आणि दुसऱ्या महिन्याचं वर्षावर आणि त्याचबरोबर इकडे वर्षाचं पुढच्या वर्षी, मग पुढचा वर्ष कधीच येत नाही, असं सुद्धा तो आता इकडे बोलत असतो. हे सगळं काही बोलल्यानंतर लगेच आता इकडे जो काही पंकज आहे तो हसायला लागतो आणि म्हणत असतो, नाही, अजिबात असं काहीच नाहीये, मी सगळे जे काही पैसे आहे ना ते सर्व पैसे देणारच होतो, पण तुम्हाला मात्र माझ्यावरती विश्वासच नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता सुधाकर म्हणत असतात, तुमचं काय चाललेलं आहे? आणि त्याच वेळेला सत्या म्हणत असतो, पण मी काय म्हणतो, जर तू 5 लाख रुपयाचा धंदा केलायस तर मग बाचे पैसे देऊन टाक ना, म्हणजे तुला काहीच टेन्शन नाहीये. आता इकडे जी काही निरुपा आहे त्या निरुपाने जो काही पंकज आहे त्याच्यासाठी जामून बनवलेले असतात, तर इकडे देविकाने जलेबी आणलेली असते. आणि तेव्हा इकडे पंकज म्हणत असतो, आत्ता मात्र ह्या मला जिलेबी आणि जामून भरवत आहेत, पण ह्यांना जर सत्य समजलं ना तर ह्या मला तुडून मारतील, असं सुद्धा तो इथे बोलतो. आता इकडे सुधाकर म्हणत असतात, पूर्ण 5 लाख रुपये नाही दिले आणि त्यातले 2.5 लाख रुपये जरी दिले तरी सुद्धा फार गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे ना, त्यावेळेला आता इकडे हा जो काही पंकज आहे तो खूपच जास्त टेन्शनमध्ये गेलेला असतो. तो म्हणत असतो, 1 रुपया सुद्धा नाहीये आणि ह्या दोघी जणी हारासाठी भांडत आहेत. जर ही गोष्ट सत्याला समजली ना तर सत्या मात्र इथे मला नक्कीच चप्पल हार घातल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं इकडे तो बोलत असतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे जी काही रिया आणि त्याचबरोबर मीरा त्या मीराच्या फ्लॉवरच्या दुकानामध्ये असतात आणि तेव्हा लगेच आता इकडे त्या फॉर्मबद्दल ही लोक चौकशी करत असतात. पूर्ण सत्याची जन्म डेट सांगितलेली असते आणि ते सांगितल्यानंतर तिकडून समोरून असं सांगण्यात आलेलं असतं की इकडे त्यावेळेला सत्यजित गायकवाड या नावाची आमच्याकडे नोंदच नाही, म्हणजे त्या तारखेला इकडे आमच्याकडे ह्या मुलाचा किंवा ह्या सत्यजितचा जन्मच झालेला नाही, असं इकडे तिकडून समजलेलं असतं. आता ही गोष्ट रिया मीराला सांगते आणि ही गोष्ट रियाने मीराला सांगितली
सांगितल्यानंतर आता मीराला फार मोठा धक्का बसतो. मीरा विचार करत असते, म्हणजे मला जो डाऊट येतोय, मला जी शंका आहे ती खरी आहे का? तेव्हा रिया म्हणते, कोणती शंका आणि कसला डाऊट? त्यावर मीरा म्हणत असते, बघ ना सासूबाई उठसूट नेहमीच म्हणतात की तू माझा पोरगा नाहीये, मी तुझी आई नाहीये, तू माझा पोरगा नाहीये, मी तुझी आई नाहीये. मग ही गोष्ट खरंच खरी असेल का? म्हणजे खरंच हे मला जसं वाटतंय तसं हे सासूबाई आणि इकडे सासूबाईंच्या पोटी ह्यांनी जन्म घेतला नसेल का? कारण तुला सांगू का, जेव्हा 1991 साल होतं त्याच वेळेला ह्या सासूबाई प्रेग्नेंट नव्हत्या आणि मला असं वाटतंय की मला जी शंका आहे तीच खरी आहे. तेवढ्या सत्य आलेला असतो आणि सत्या म्हणत असतो, धूमकेतू तू हे काय बोलायलीस? आता मीरा ह्या प्रश्नावर काय हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.